नमस्कार. सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत रिझनिंगमध्ये इम्पोर्टंट टॉपिक आहे सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंट याच्यामध्ये आज आपण बघूयात, की कोणकोणत्या प्रकारचे सिटिंग अरेंजमेंट आपल्याला आय-बी-पी-एस मध्ये जसं की आता आर-आर-बीच्या व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत, आय-बी-पी-एस क्लर्कच्या व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत. तर याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट कोणकोणत्या प्रकारच्या असणार आहेत. मग त्या प्री लेव्हलच्या असतील, मेन्स लेव्हलच्या असतील, तर त्या आपण इथे कव्हर करू. पण एक-एक टॉपिक वाईज आपण कव्हर करणार आहोत. जसं आता आपण पहिल्यांदा बघूयात, की टाइप्स काय आहेत सिटिंग अरेंजमेंटचे. टाइप्स ऑफ सिटिंग अरेंजमेंट याच्यामध्ये पहिली आहे लिनियर सिटिंग अरेंजमेंट. लिनियर याचा अर्थ लक्षात येतो तुम्हाला, की जे सिटिंग अरेंजमेंट आहे, म्हणजे काही पर्सन दिले जातात, तर ते पर्सन काही टेबलवरती बसलेले असतील, एकमेकांच्या समोर असतील, ऑड किंवा इव्हन नंबरमध्ये असतील. लिनियर सिटिंग याचा अर्थ ते एका सरळ रांगेत उभे आहेत. म्हणजे एका बेंचवरती समजा मुलं असतील, ठीक आहे? तर समोरासमोर समांतर टेबल असतील, तर त्याच्या समोर बसणारे कॅन्डिडेट्स असतील. या सगळ्या सिटिंग अरेंजमेंटच्या प्रकार आहेत. आता याच्यामध्ये लिनियर सिटिंग अरेंजमेंटमध्ये कसं राहतं? पहिला आहे सिंगल रो युनिडायरेक्शनल. आता याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंटमध्ये पहिला आहे, की कोणत्या प्रकारे बसले आहेत. कोणत्या प्रकारे याचा अर्थ आहे, की ते लिनियर पोझिशनमध्ये आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर डायरेक्शनल. डायरेक्शनल याचा अर्थ काय होतो? समजा जर इथे 1, 2, 3, 4 व्यक्ती बसल्या आहेत, तर या 4 व्यक्ती सिंगल रो म्हणजे ह्या एका रो मध्ये बसलेल्या 4 व्यक्ती त्या उत्तरेकडे बघत आहेत का दक्षिणेकडे बघत आहेत? फेसिंग नॉर्थ और फेसिंग साऊथ हे डिपेंड करतं. त्याच्यानंतर अशी पण कंडिशन असू शकते, की हे जे व्यक्ती आहेत ते समोरासमोर एका टेबलवरती बसले असतील, तर ते इक्विडिस्टंट आहेत का एकमेकांपासून? मग काही जण टेबलाच्या आतमध्ये बघत आहेत, काही जण टेबलच्या बाहेर बघत आहेत. तर युनिडायरेक्शनल याचा अर्थ की सगळे जे एका लाईनमध्ये बसलेले व्यक्ती आहेत, ते एका सरळ रेषेमध्ये बसून फेसिंग नॉर्थ किंवा एका सरळ रेषेमध्ये बसून फेसिंग साऊथ याला म्हणतात सिंगल रो युनि डायरेक्शनल. त्यानंतर आहे सिंगल रो बाय डायरेक्शनल. जसं मी म्हटलं, काही व्यक्ती ज्या बसल्या आहेत, समजा विद्यार्थी बसले असतील, तर विद्यार्थी जे बसलेले असणार आहेत एका रो मध्ये, तर काही विद्यार्थी जसं आपण खो-खो मध्ये बघितलं, तर खो-खो मध्ये लिनियर पोझिशन मध्ये बसलेले राहतात. पण काही फेसिंग नॉर्थ असू शकतात, काही फेसिंग साऊथ असू शकतात. आता याच्यामध्ये क्वेश्चन्स कशा प्रकारचे आहेत तेही आपण बघूयात. क्वेश्चन्स मध्ये काय आपल्याला डायरेक्शन्स दिल्या जातात आणि त्या डायरेक्शन्स नुसार आपल्याला कसं एक्झाम्पल सोडवायचे आहेत, कसं त्यांच्या पोझिशन बसवून घ्यायचे आहेत कंडिशन्स नुसार ते आपण बघूयात. सिंगल रो युनिडायरेक्शनल आणि सिंगल रो बाय डायरेक्शनल. नंतर आहे डबल रो सिटिंग. डबल रो सिटिंग जसं मी तुम्हाला म्हटलं, की टेबलवरती एकाच टेबलवरती समजा समांतर बाजूने एकाच टेबलवरती समांतर बाजूने व्यक्ती बसले असतील, तर हे काय झालं डबल रो सिटिंग झालं. म्हणजे समोरासमोर बसलेल्या 2 लिनियर पोझिशन मध्ये व्यक्तींची आपल्याला अरेंजमेंट करावी लागणार. तर याला डबल रो सिटिंग म्हणू शकतो. मग याच्यामध्ये बहुतांश वेळेला सेंटर फेसिंग असू शकतं किंवा काही जण या टेबलवरची बाहेर बघू शकतात, या टेबलवरची इथून म्हणजे फेसिंग नॉर्थ आणि फेसिंग साऊथ असू शकतात. ते आपण पुढच्या जे आपले एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये कव्हर करूयात कशा प्रकारे राहतात. आता सिटिंग अरेंजमेंट म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की काय आहे, आपल्याला कशा प्रकारे पोझिशन ज्या आहेत सिटिंग अरेंजमेंटच्या त्या बसवायच्या आहेत. ते वेगवेगळे आहेत तर पहिल्यांदा आपण लिनियर सिटिंग अरेंजमेंटचं बघूयात. आता इथे मी तुम्हाला एनलिस्ट करून ठेवते. आपण प्रत्येक पार्ट वाईज जेव्हा बघू त्यावेळेला मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगून देईल. सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट मध्ये मी तुम्हाला म्हटलं, जे आपलं सर्क्युलर टेबल असणार आहे त्याच्यावरती बसलेल्या व्यक्तींची संख्या इव्हन ऑड कशी असू शकते. ठीक आहे. सर्क्युलर मध्ये पहिलं आहे सर्क्युलर युनिडायरेक्शनल. जसं मी म्हटलं सिटिंग अरेंजमेंट फक्त आपल्याला सिटिंग अरेंजमेंट न करता त्यांची डायरेक्शन कोणती आहे, म्हणजे ते व्यक्ती आत बघत आहेत की बाहेर बघत आहेत. तर जसं की सिटिंग अरेंजमेंट मध्ये जास्त करून इनसाइड आउटसाइड अशा प्रकारे राहतं. एक पूर्ण सिटिंग अरेंजमेंट राहते ज्याच्यामध्ये सगळेजण कॉन्फरन्सला बसलेली असतील तर ते आतमध्ये फेसिंग करून बसणार आहेत. ठीक आहे. आणि काही जण टेबलच्या बाहेर पण फेसिंग करून बसू शकत असतील, अशा सुद्धा कंडिशन्स. युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच डायरेक्शन मध्ये, एकतर ते आतमध्ये बघत असतील किंवा बाहेर बघत असतील.
बाय डायरेक्शनल याचा अर्थ काय होतो? एका टेबलवरती व्यक्ती बसल्या असतील, तर काही व्यक्ती या आतमध्ये बसल्या असतील, काही व्यक्ती बाहेर बसले असतील. तर याच्यामध्ये कधी डिफाईन असतं, की 4 व्यक्ती आतमध्ये बघत आहेत, 4 व्यक्ती बाहेर बघत आहेत. टोटल 8 व्यक्ती आहेत याच्यामध्ये. तर काही वेळेला डिफाईन सुद्धा नसतं, की आपल्याला डिफाईन करावं लागतं, की किती व्यक्ती बाहेर बघत आहेत आणि किती व्यक्ती आतमध्ये बघत आहेत. ठीक आहे. बाय डायरेक्शनल तुम्हाला कळलं असेल. आता पॉलिगोनल. पॉलिगोनल म्हणजे वेगवेगळ्या शेपमध्ये असतात. जसं मी म्हटलं तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट आपण काढू शकतो. की काही व्यक्ती सर्क्युलर टेबलवरती बसलेल्या असतील, तर ही सिटिंग अरेंजमेंट आपण काढू शकतो, की 8 व्यक्ती बसलेले आहेत, तर त्याची सिटिंग अरेंजमेंट काढून द्या. पण समजा टेबल जो आहे तो स्क्वेअर टेबल असेल, रेक्टँग्युलर टेबल असेल, तर त्याच्यामध्ये बसलेल्या व्यक्तींची आपल्याला सिटिंग अरेंजमेंट काढावी लागते. जसं आता आपण इथे बघूया, एक आहे स्क्वेअर अरेंजमेंट. ठीक आहे. स्क्वेअर अरेंजमेंटमध्ये कसं राहतं, काही व्यक्ती ह्या टेबलच्या मिडल साइडला बसलेल्या राहतात, काही व्यक्ती ह्या कॉर्नर साइडला बसलेल्या राहतात. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये पण डायरेक्शनल पण येऊ शकतं. काही मिडल साइडचे इनसाइड बघू शकतात, कॉर्नर साइडचे आउटसाइड बघू शकतात. डिपेंड अपॉन क्वेश्चन्स. ठीक आहे. म्हणजे डायरेक्शन विथ सिटिंग अरेंजमेंट हे पण आपण याच्यामध्ये बघणार आहोत. स्क्वेअर नंतर ट्रायंग्युलर अरेंजमेंट पण असू शकते. ट्रायंग्युलर्स मध्ये काही सिटिंग पोझिशन असू शकतात. जसं मिडल साइड मध्ये बसलेले असू शकतात, कॉर्नर साइडला बसलेले व्यक्ती असू शकतात. त्याच्यामध्ये आतमध्ये बघणारे असतील, बाहेर बघणारे असतील, तेही सेम कंडिशन्स यालाही लागू होतात. आता याच्यामध्ये डिफरंट शेप्स ऑफ टेबल सच एज ट्रायंगल पण असू शकतो, स्क्वेअर असू शकतो, रेक्टँगल असू शकतो. त्याच्यानंतर पेंटागोनल असू शकतो, हेक्सागोनल असू शकतो, ऑक्टॅगोनल असू शकतो. डिपेंड अपॉन क्वेश्चनची लेंथ काय असेल, प्री, मेन्स याच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. आता स्क्वेअरचे खूप चांगले लेंदी क्वेश्चन्स पण असू शकतात आणि इझी क्वेश्चन्स पण असू शकतात. पण आपण एवढं लक्षात ठेवून द्यायचं की सिटिंग अरेंजमेंट मध्ये जर आपल्याला दिसतंय आणि आपण जर प्रॅक्टिस परफेक्ट करतोय, तर हा क्वेश्चन तुमचा 5 मार्क्ससाठी बसणारा असतो. म्हणजे तुम्ही एक सिटिंग अरेंजमेंट जरी बसवली, तरी तिथे तुम्हाला टोटल त्याच्यावरती 5 क्वेश्चन्स कव्हर करता येतात. आता क्वेश्चन्स कशा प्रकारे आहेत तेही आपण या पुढच्या लिनियर सिटिंग अरेंजमेंटच्या क्वेश्चन मध्ये कव्हर करूयात. लिनियर सिटिंग अरेंजमेंट याच्यामध्ये आपण बघूयात पहिला पार्ट आहे सिंगल रो युनिडायरेक्शनल. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, सिंगल रो युनिडायरेक्शनल याचा अर्थ ते एकतर फेसिंग नॉर्थ असतील किंवा एकतर साऊथ असतील. ठीक आहे. आता याचे क्वेश्चन्स आपण बघूया. आता क्वेश्चन सॉल्व्ह करताना काही दोन चार गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवून द्यायच्या आहेत कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करताना. जसं मी म्हटलं की इथे तुम्हाला लिनियर पोझिशन आहे, सर्क्युलर पोझिशन आहे, हे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना सुरुवातीलाच कळून जाईल. ठीक आहे. जसं इथे दिलंय पर्सन ए बी डी ई एफ सिटिंग इन अ रो. रो याचा अर्थ एका ते लिनियर पोझिशन मध्ये आहेत. सेकंड पॉइंट आहे की लेफ्ट आणि राईट. आता सिटिंग पोझिशन मध्ये कसं राहतं की ए हा बी च्या राईटला आहे, ठीक आहे, किंवा सी हा ए च्या लेफ्टला आहे. ह्या सगळ्या जे लेफ्ट राईट पोझिशन आहेत त्या कन्सिडर करायच्या आहेत आपल्यानुसारच. जसं मी म्हटलं की जर सी हा ए च्या लेफ्टला असेल, तर तो डायरेक्टली आपल्या लेफ्टला आहे असं कन्सिडर करायचं. जसे की आपण इथे आहोत आणि आपला लेफ्ट तोच त्याचा लेफ्ट असणार आहे. ठीक आहे. किंवा आपला जो राईट आहे तोच त्याचा राईट असणार आहे. त्यामुळे लेफ्ट राईटचं कन्फ्युजन करायचं नाहीये. जो आपला लेफ्ट आहे तोच लेफ्ट कन्सिडर करायचा आहे. जो आपला राईट आहे तो कन्सिडर करायचा आहे. याच्यानंतरच्या पुढच्या एक्झाम्पल मध्ये मी सांगून देईन की कोणता लेफ्ट आणि कोणता राईट कसा कन्सिडर करायचा. आता लेफ्ट राईटचं कन्सिडर झालं. आता कंडिशन नुसार मी तुम्हाला सांगू शकते की कंडिशन्स आपल्याला ज्या आहेत, जर आपण रो पोझिशन इथे अरेंज करतोय, काही कंडिशन्स लगेच बसू शकतील, काही कंडिशन कंडिशन बसू शकत नसतील, तर त्या कंडिशन साइड बाय साइड आपण साइडला लिहून घेणार आहोत, जेणेकरून पुन्हा आपल्याला एक्झाम्पल्स वाचायला नको. आता इथे मी तुम्हाला जसं सॉल्व्ह करून दाखवते, तर इथल्या इथे क्वेश्चन्स आहे, इथल्या इथे मी कंडिशन बनवू शकते. ठीक आहे. पण ज्यावेळेला तुम्ही एक्झाम मध्ये जाणार आहात, तर एक्झाम मध्ये तुमची स्क्रीन समोर राहते आणि स्क्रीनवर बघून मग तुम्हाला तुमच्या पेपरवरती हे तुमचं वर्क करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे आतापासूनच सवय लावून घ्या. ज्यावेळेला तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहात, त्यावेळेला त्याच्या कंडिशन साइडला लिहून घेत चालाल. म्हणजे तुम्हाला पुन्हा स्क्रीन पेपर याच्यामध्ये तुमचा वेळ न जाता साइडला कंडिशन लिहून घेतलेले असतील, तर एक्झाम्पल सॉल्व्ह करायला आपल्याला सोपं पडतं. ठीक आहे. म्हणजे पोझिशन झाल्या, कंडिशन झाल्या. आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेऊयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारे क्वेश्चन्स राहतात. अजून एक याच्यामध्ये महत्वाचं मी सांगेन की 1 ते 3 जसं आता इथे क्वेश्चन्स दिलेले आहेत 1 ते 3 म्हणजे आपण हे एक सिटिंग अरेंजमेंट बसवलं तर आपल्याला किती मार्क्स मिळणार आहेत? 3 मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे. आता हे क्वेश्चन्स पण आहेत. तर तेही तुम्ही पहिल्यांदा एक्झाम मध्ये बघायचं आहे की हे सिटिंग अरेंजमेंट बसल्यानंतर ना किती मार्क्स आहेत. ठीक आहे.
त्याला फक्त एक क्वेश्चन्स मागे पुढे करून बघितला तरी समजू शकतं की याच्यामध्ये किती क्वेश्चन्स आहेत. आता इथे आपण बसवून बघूयात. पर्सन ए बी डी ई अँड एफ सिटिंग इन अ रो. रो हा जो शब्द आहे याच्यावरून आपल्याला कळलं की ही सिटिंग पोझिशन कशी आहे, लिनियर आहे, फेसिंग नॉर्थ. हे जे आहेत ए बी डी ई एफ हे काय आहेत, फेसिंग नॉर्थ, म्हणजे काय आहे, युनिडायरेक्शनल. ठीक आहे. आता किती पर्सन आहेत सापडले आपल्याला, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. ठीक आहे. F sits in the middle of the row. In the middle of the row म्हणजे 1 2 3, 1 2 3. F कुठे बसलाय, मिडल ला. आता ह्याची डायरेक्शन सेम आहे त्यामुळे मी इथे काय असं बाण करत बसले नाहीये, पण तुम्ही असं करू शकता जेणेकरून आपल्या पुढच्या कंडिशनला आपल्याला बरं पडेल. आता बघा, F sits in the middle of the row. E sits at the one of the end of the row. E कुठे आहे, वन ऑफ द एंड, म्हणजे एंड हा पण असू शकतो किंवा हा असू शकतो. म्हणजे इथे काय झालं, दोन पॉसिबिलिटीज आल्या. आता कंडिशन्स मध्ये काय राहतं, एक तर राहतात स्ट्रेट कंडिशन्स, स्ट्रेट किंवा आपण म्हणतो राईट राईट कंडिशन्स, याच्या किंवा पॉसिबिलिटीज राहतात. ठीक आहे. ज्या स्ट्रेट कंडिशन्स आहेत जिथे तुम्हाला इथे फिक्स पोझिशन मिळते, जसं एफ ची पोझिशन आपल्याला फिक्स्ड मिळाली, याच्यामध्ये काही चेंजेस नसणार आहेत किती कंडिशन जरी चेंज झाल्या पुढच्या तरी. जसं एफ काय आहे, मिडलला आहे, तर याची पोझिशन काय झाली, फिक्स झाली. पण ई सिट्स ऍट दी वन ऑफ द एंड ऑफ दी रो. ई काय आहे, वन ऑफ द एंड, म्हणजे कोणत्याही एंडला असू शकतो. म्हणजे ई एकतर इथे असू शकतो किंवा ई इथे असू शकतो. म्हणजे इथे काय झाल्या, पॉसिबिलिटीज तयार झाल्या. ठीक आहे. मग ज्या वेळेला पॉसिबिलिटीज तयार होतात त्यावेळेला तुमची दुसरी डायग्राम जरी तुम्ही प्रिपेअर केली तरी ती ओके असणार आहे. कारण जेवढ्या पॉसिबिलिटीज डायग्राम तुम्ही तयार करणार आहात तेवढ्या इझिली तुमचं जे पझल किंवा सिटिंग अरेंजमेंट आहे ते सॉल्व्ह होऊ शकतं. पण त्या पॉसिबिलिटीज डायग्राम सुद्धा तुमच्या हळूहळू कमी होतील ज्या वेळेला तुमची प्रॅक्टिस मस्ट म्हणजे जास्तीची होईल. कारण प्रॅक्टिसने तुम्हाला लक्षात येणार आहे की ही पोझिशन एकतर इथे असू शकते किंवा इथे असू शकते. ठीक आहे. म्हणजे तुमचे कॅल्क्युलेशन हे माइंड मध्ये होऊ लागतील. पण सुरुवातीच्या जर स्टार्टिंग पासून तुम्ही आता करत असाल तर सुरुवातीला तुम्ही पॉसिबिलिटीज डायग्राम्स बनवायला चालू करा. म्हणजे तुमच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या कन्फ्युजन न होता प्रॉपर तुम्हाला डायग्राम मध्ये बसवता येतील. जसं मी म्हटलं की नॉर्थ फेसिंग आहे, एकतर ई ही कंडिशन बसू शकते किंवा ही कंडिशन. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे बघा पुढे, बी इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ ई अँड एफ. बी कोणाचा इमिजिएट नेबर नाहीये. इमिजिएट याचा अर्थ लगेचच, इमिजिएट म्हणजे लगेचच शेजारी नाहीये ई आणि एफ चा. आता एफ इथे पण आपण मिडल पोझिशनला घेऊयात कारण ही कंडिशन फर्स्ट आहे, ही कंडिशन सेकंड आहे. ठीक आहे. पॉसिबिलिटी. आता इथे एफ मिडलला बसलाय, इथे ई या एंडला बसलाय किंवा या एंडला बसू शकतो. आता इथे काय आहे की तो इमिजिएट नेबर नाहीये ई आणि एफ चा. कोण, बी. म्हणजे बी ची पोझिशन इथे येऊ शकणार नाही. म्हणजे बी इथे बसू शकणार नाही आणि बी इथे बसू शकणार नाही. पण तो एफ चा पण इमिजिएट नेबर नाहीये, म्हणजे तो इथे सुद्धा बसू शकणार नाही. एफ चा इमिजिएट नेबर नाहीये म्हणजे तो इथे सुद्धा बसू शकणार नाही. आता टोटल आपले किती मेंबर आहेत, 5 मेंबर आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये ई आणि एफ ची पोझिशन जर अशी बसली या पॉसिबिलिटी नुसार तर बी इथे बसत नाहीये, इथे बसत नाहीये. मग बी साठी कोणती पोझिशन राहिली तर ही. ओके. म्हणजे या कंडिशन वरून आपल्याला बी ची पोझिशन फिक्स झाली आहे. आता या कंडिशन मध्ये काय होईल, बी इथे बसू शकणार नाही, इथे बसू शकणार नाही, मग बी कुठे बसेल, इथे बसेल. ठीक आहे. आता पुढच्या कंडिशन बघू. ठीक आहे. A sits second from the left end of the row. A कुठून बसणार आहे, सेकंड फ्रॉम दी लेफ्ट एंड ऑफ दी रो. इथे जर तो लेफ्ट एंडने बसणार असेल, जसं मी म्हटलं मगाशी की आपला लेफ्ट तोच त्या पोझिशनचा लेफ्ट असणार आहे. म्हणजे लेफ्ट कुठून आहे, इथून. लेफ्ट एंड कडनं सेकंड, लेफ्ट एंड कडनं कितवा आहे तो, सेकंड. मग फर्स्ट हा सेकंड हा बसू शकतो. ठीक आहे. अँड नॉट ऍडजेसंट टू ई. त्यांनी काय सांगितलं पुढे की तो ई ला ऍडजेसंट नाही आहे. आता ए जर इथे बसला तर त्याला ऍडजेसंट म्हणजे लगतचा किंवा त्याच्या बाजूला बसलेला नाहीये. तर ए जर इथे बसला तर त्याच्या आजूबाजूला कुठे ई आहे का, नाहीये. मग इट्स ओके आहे ही कंडिशन. पण आपल्याकडे अजून एक पॉसिबिलिटी आहे जी आपण ई च्या पॉसिबिलिटीज नुसार किंवा कंडिशन नुसार काढली होती. जर बी इथे बसला नाही तर त्याला आपण इथे बसवून घेतला. पहिला आहे की त्याच्यानंतर ए, ए जो आहे तो सेकंड फ्रॉम दी लेफ्ट.
इथे बसला, ठीक आहे. पण त्यांनी काय सांगितलं पुढे की तो नॉट ऍडजस्टंट टू ई, म्हणजे तो त्याला ऍडजस्टंट नाही आहे, म्हणजे ही कंडिशन बसणार नाही. ही कंडिशन आपली परफेक्ट आहे, ज्याच्यामध्ये ए बी आणि राहिलेला सी, सॉरी राहिलेला डी आहे इथे. ओके, ए बी डी एफ आणि ई हे पाचही जण इथे या लिनियर पोझिशन मध्ये आपले फिक्स झालेले आहेत. म्हणजे हे आपलं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, याच्यावरून आपण पुढचे एक्झाम्पल, पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करूया. हु अमंग द फॉलोइंग आर ऍडजस्टंट टू इच अदर? हु अमंग द फॉलोइंग आर ऍडजस्टंट? ऍडजस्टंट याचा अर्थ एकामेकांच्या बाजूला. कोण आहे तिथे? ए एफ, डी बी, ए डी आणि एफ ई. ए एफ आहे का? येस, ए एफ आहे, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट इज अवर आन्सर. आता सेकंड क्वेश्चन आपला काय आहे? हु इज सिटिंग ऍट दी राईट एंड ऑफ दी रो? राईट एंड याचा अर्थ मी मगाशी म्हटलं तुम्हाला, आपला जो राईट आहे तोच इथला राईट आहे. ठीक आहे, त्यामुळे ई जो काय आहे राईट एंडला आहे. ई जो काय आहे तो राईट एंड ऑफ दी रो. आन्सर थर्ड. हु इज सिटिंग थर्ड टू द लेफ्ट ऑफ ई? ई च्या थर्ड लेफ्टला कोण आहे? ई च्या थर्ड लेफ्ट, जसा हा ई इथे आहे, आपला लेफ्ट तोच त्याचा लेफ्ट, त्यामुळे फर्स्ट सेकंड थर्ड. ठीक आहे, फर्स्ट सेकंड थर्ड ए आहे. थर्ड टू दी लेफ्ट कोण आहे? ए. म्हणजे इथे आपले 3 क्वेश्चन्स बसले आहेत या सेटिंग अरेंजमेंट मध्ये. ठीक आहे, हा यानंतरचं एक्झाम्पल आपण बघूया. देर आर 7 फ्रेंड्स, नेमली ए बी सी डी ई एफ जी, ऑल ऑफ देम फेसिंग नॉर्थ अँड सीट इक्विव्हॅलंट डिस्टन्स फ्रॉम इच अदर. आता याच्यामध्ये डायरेक्टली दिलेलं नाहीये की कसे बसले आहेत, रो मध्ये बसले आहेत का कसे, पण ऑल ऑफ देम फेसिंग नॉर्थ अँड सीट इक्विव्हॅलंट डिस्टन्स फ्रॉम इच अदर, याच्यावरून आपल्याला कळू शकेल की हे जे मित्र आहेत ते एका लाईन मध्ये बसलेले आहेत आणि याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, आता याच्यामध्ये बघा, पुढे आपण कंडिशन्स बघत जाऊया. बी हु इज नॉट ऍट एनी एंड ऑफ दी B who is not at any end of the extreme row is 4 to the left of C. ठीक आहे, आता पहिली कंडिशन याच्यामध्ये त्यांनी सांगितली की बी जो आहे तो कोणत्याही एंडला नाही बसलाय. एंडला म्हणजे बी इथे बसू शकत नाही आणि बी इथे सुद्धा बसू शकत नाही. ठीक आहे, पण तो काय सांगितलाय? इज 4 टू द लेफ्ट ऑफ सी. सी च्या फोर्थ लेफ्टला आहे. ठीक आहे, सी च्या फोर्थ लेफ्टला बी आहे. आता इथे बी बसू शकत नाहीये आणि हे सगळे फेसिंग कुठे आहेत? नॉर्थ आहेत. ठीक आहे, हे सगळे फेसिंग कुठे आहेत? नॉर्थ आहेत. त्यामुळे समजा सी इथे बसला, ठीक आहे, तर त्याला लेफ्टला बसवायचं ना, म्हणून आपण इथपासून स्टार्ट करूयात. लेफ्टला बसवायचं आहे. 1 2 3 4 इथे बसू शकतो. ओके, आता याच्यामध्ये अजून कंडिशन्स होऊ शकतात, त्यामुळे कंडिशन्स आपण तयार करून घेऊ. 2 3 4 5 6 7. सी इथे बसवून झालाय, आता इथे बसूयात. 1 2 3 4 बी इथे बसू शकतो. पण सी ला आपण इथे बसवलं तर बी बसू शकतो, त्याच्या पोझिशनने फोर्थ बसू शकतो, पण बी ची कंडिशन पहिली काय दिली की तो कोणत्याही एंडला बसत नाही. त्यामुळे इथे सी घेऊन आपण सेकंड कंडिशन किंवा थर्ड कंडिशन तयार करणार नाही. आता पुढे बघा. जी इज इन द मिडल ऑफ द रो. जी ची फिक्स पोझिशन आपल्याला सापडली की जी काय आहे? मिडल इन द रो. जी काय आहे? मिडल इन द रो. अँड देर आर 2 पीपल बिटवीन डी अँड जी. इथे आपण जर बघितलं तर 1 2 बसू शकतात, 2 पीपल नाही. ओके, 1 2 नाही बसू शकत, मग 1 2 इथे बसू शकतात. ओके, आता इथे जर जी असेल तर 1 2 हा इथे बसू शकतील, पण 1 2 या साईडने पण पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, कारण त्यांनी सांगितलंय का डी आणि जी मध्ये 2 पीपल आहेत, पण जी कोणाच्या लेफ्टला आहे किंवा डी जीच्या राईटला आहे असं काही सांगितलं, त्यामुळे पॉसिबिलिटी डायग्राम आपल्याला बनवाव्या लागणार. 2 3 4 6 7. ओके, जी मिडलला आहे, त्याच्यानंतर ही ही पोझिशनची आपल्याला पॉसिबिलिटी आहे, त्यामुळे बी इथे बसवू शकतो. सी ज्याची पोझिशन आहे, फक्त डी ची पोझिशन जी 2 या साईडला आहे ती आपण 2 या साईडला घेऊया. ठीक आहे, म्हणजे ही पोझिशन आपल्याला कळली. आता पुढे पोझिशन काय? ए इज अन इमिजिएट नेबर ऑफ बी अँड सीट्स थर्ड टू दी लेफ्ट ऑफ ई. ए काय आहे? इमिजिएट नेबर आहे बी चा. काय आहे? इमिजिएट नेबर आहे बी चा. मग या कंडिशन मध्ये ए ला जागा कुठे आहे? फक्त इथेच आहे. या कंडिशन मध्ये ए ला इथे पण जागा आहे, इथे पण जागा आहे. ठीक आहे, पण वेट करू आपण, कारण पुढे दिलंय त्यांनी की अँड सीट्स. आता याच्यामध्ये कसं राहतं बघा, अँड म्हणजे कोण? तर जो बी आहे तो नाही, तर जो स्टार्टिंगचा माणूस दिलेला असेल, ए हा इमिजिएट नेबर आहे बी चा, तसेच तो
थर्ड टू द लेफ्ट ऑफ ई म्हणजे तो ईच्या थर्ड लेफ्टला सुद्धा आहे. ईच्या थर्ड लेफ्टला सुद्धा आहे. मग हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे या कंडिशन्स वरून. अँड हा कोणाला जोडतो? तर बी आणि ई ला न जोडता तो फर्स्ट पर्सनला जोडतो. ठीक आहे. ह्या सेकंड पर्सनचा आणि याचा यावेळेला संबंध नसतो. कारण इंग्लिशचं जर आपण बघितलं तर इंग्लिशमध्ये अँड म्हटलं की फर्स्ट पर्सनला कन्सिडर करायचं. ठीक आहे. आणि हू म्हटलं जसं मी म्हटलं की ए इज अन इमिजिएट नेबर ऑफ बी हू सिट्स. हू असतं तर कोण? बी ला कन्सिडर केलं असतं. ठीक आहे. पण इथे अँड आहे त्यामुळे फर्स्ट पर्सनला कन्सिडर करायचं आहे. आता इथे ए इथे बसतोय. ठीक आहे. आणि सेकंड कंडिशन त्यांची काय आहे याच्यामध्येच की जो ईच्या थर्ड लेफ्टला आहे. आता ईच्या थर्ड लेफ्ट म्हणजे इथून 1, 2, 3. ओके. इथे ई बसला तर 1, 2, 3 थर्ड पोझिशनला ए आहे. ओके. राहिली एक पोझिशन ज्याच्यामध्ये आपण कोणाला बसवायचं आहे? ए, बी, सी, डी, ई, एफ राहिला आहे. ओके. त्यामुळे एफ ला इथे बसवू शकतो. म्हणजे इथे आपले पझल काय झालं किंवा आपल्या इथे सिटिंग अरेंजमेंट सॉल्व्ह झालेली आहे. पण आपण जर आता नवीनच हे सगळं तयार करतोय तर याच्यामध्ये आपण क्रॉस चेक करून बघूयात की हे खरंच इथे कंडिशन बसू शकतात का? कारण समजा 2 पॉसिबिलिटीज मध्ये जर आपल्या कंडिशन बसली तर आपल्याला लक्षात येईल की कोणत्या तरी एक पॉसिबिलिटीज आपल्याला घ्यायला कमी पडले किंवा आपण इथे चुकलेलो आहोत. ठीक आहे. त्यामुळे एक फक्त क्रॉस चेक करून बघूयात आपण. ए इज अन इमिजिएट नेबर ऑफ बी. इथे ए जर बसला तर ईच्या थर्ड लेफ्ट त्यामुळे इथे ई ला जागा आहे का? नाही. म्हणजे ही कंडिशन बसणार का? नाही. समजा ए इथे बसवला तर बीचा नेबर आहे म्हणून तर ई ची कंडिशन नाही बसणार. समजा ए आपण इथे बसवला जो बीचा नेबर आहे त्यामुळे बीच्या बाजूला ए ला बसवला तर इथे ई बसू शकतो का? तर नाही. त्यामुळे ह्या दोन्ही कंडिशन बसत नाहीयेत. याचा अर्थ ही कंडिशन आपली फिक्स आहे. त्यामुळे आता याच्यावरचे क्वेश्चन्स आपण बघूयात कसे असतील. हू अमंग द फॉलोइंग सिट्स ऍट द एक्स्ट्रीम एंड. याच्यामध्ये कोण कोण आहेत जे एक्स्ट्रीम एंडला बसले आहेत? तर आपल्या कंडिशन वरून आपल्याला दिसते की डी आणि सी किंवा सी आणि डी आहेत. त्यामुळे इथे आहे का? डी सी. ओके. ऑप्शन नंबर थर्ड. हू सीट एक्झॅक्टली बिटवीन ए अँड एफ. ए आणि एफ च्या बरोबर मध्ये. ए आणि एफ च्या बरोबर मध्ये कोण आहेत? 3 जण आहेत. तर बरोबर मध्ये कोण येणार आहे? जी. बरोबर मध्ये कोण येणार आहे? जी. ऑप्शन फोर्थ. विच ऑफ द फॉलोइंग सीट्स थर्ड टू द राईट ऑफ डी. डी च्या थर्ड राईटला. डी च्या थर्ड राईट जसं मी म्हटलं आपला राईट तोच त्याचा राईट. त्यामुळे डी च्या थर्ड राईट 1, 2, 3 थर्ड थर्ड टू दी राईट कोण आहे? जी. ऑप्शन नंबर फर्स्ट. व्हॉट इज द पोझिशन ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू बी. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे कोण कोणाच्या बाजूला विचारलं आहे. विथ रिस्पेक्ट टू ज्याचं म्हटलेलं आहे त्याच्यापासून काउंट करायचे आहेत आपल्याला. कोणाची पोझिशन? एफ ची. बी ची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू बी. सॉरी एफ ची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू बी. एफ ची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू बी काय आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड. थर्ड टू दी राईट ला गेलाय. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4. इथे आपले 3 क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहेत. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की लिनियर सिटिंग पोझिशन जी युनिडायरेक्शनल असेल किंवा बाय डायरेक्शनल असेल. याच्यामध्ये आपण कंडिशन्स कशा घ्यायच्या आहेत? लेफ्ट राईट पोझिशन कशा घ्यायच्या आहेत? ठीक आहे. आता लिनियर सिटिंग अरेंजमेंट मध्ये आपण तिसरं एक्झाम्पल बघूयात. डबल रो सिटिंग. जसं मी म्हटलं होतं की 2 रेषांमध्ये बसलेले जे व्यक्ती आहेत त्यांचं पोझिशन आपण फाइंड आउट करू. आता इथे एक्झाम्पल बघूयात. 10 persons are seated on 2 parallel tables. ओके. आता इथे प्रॉपर काही आपल्याला टेबल आकृती किंवा असं काही दाखवण्याची गरज नाही. आपल्याला ज्या कमी वेळामध्ये करता येईल अशा आपल्याला डायग्राम्स करून घ्यायचे. ठीक आहे. त्यामुळे मी 2 टेबल ठीक आहे. त्यामुळे मी 2 टेबल वगैरे असं काही करणार नाहीये. इथे आपण एक रेष जर किंवा आखून घेतली तर इथे 1, 2, 3, 4 आणि 5. ओके. आता 5 का? तर 5 पर्सन्स आर सीटेड ऍट ईच टेबल. एका टेबलवरती 5 पर्सन आहेत. हू आर सीटेड इक्विडिस्टन्स फ्रॉम द पर्सन नेक्स्ट टू हिम. म्हणजे हे एकामेकांपासून इक्विडिस्टन्स आहेत. आता पुढे काय दिले बघा. पी, क्यू, आर, एस, टी आर सिटिंग ऑन टेबल 1. आता यातलं टेबल 1 टेबल कुठला आहे तो बघूयात आपण. दे फेस साऊथ. ओके. आता आपण फेसिंग आहे त्यामुळे डायरेक्शन काढून घेऊ. हे आहेत ते साऊथ वाले घेऊया. ठीक आहे. आणि हे नॉर्थ. ओके. त्यामुळे टेबल 1 जे आहे ते साऊथ आहे. टेबल 1 आणि त्याच्यावरती कोण कोण आहेत? पी, क्यू, आर, एस, टी म्हणजे याच्यापैकी हे सगळे इथे बसणार आहे. अँड ए, बी, सी, डी, ई आर दोज फेसिंग नॉर्थ. आणि ए, बी, सी, डी, ई आहेत जे नॉर्थला बसणार आहेत. ए, बी, सी, डी, ई. ओके. ठीक आहे. आता इथे ह्या पोझिशन आपण काढून घेतल्या.
पर्सन इज सिटिंग इन फ्रंट ऑफ इच पर्सन, म्हणजे प्रत्येकाच्या समोरासमोर एक एक जण बसलेला आहे. आता कंडिशन्स आपल्या इथे चालू होत आहेत. जर कंडिशन बसत नसतील आपण साईडला लिहून घेऊ. जर त्या पॉसिबिलिटीज तयार होतील तर पॉसिबिलिटीज डायग्राम पण काढून घेऊ. डी सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ ए. डी काय आहे? थर्ड टू दी लेफ्ट ऑफ ए. अँड नेबर ऑफ डी इज सिटिंग इन फ्रंट ऑफ पी. आणि नेबर ऑफ डी, जो डी चा नेबर आहे तो इन फ्रंट ऑफ पी, म्हणजे ह्या पी च्या समोर बसलेला असणार आहे. ठीक आहे, म्हणजे पोझिशन तर आपण इथे अजून बसवून घेतली नाहीये, पण अशा प्रकारे आपण करू शकतो. आता ए बी सी डी ई पाचच पर्सन आहेत. ओके, आता ए समजा इथे बसला तर ए च्या थर्ड लेफ्ट 1 2 3 थर्ड लेफ्टला डी इथे बसू शकतो. ठीक आहे, आणि याच्यामध्ये सेकंड कंडिशन आपण काढून घेऊ. 1 2 3 4 5. समजा ए इथे बसला तर त्याच्या थर्ड लेफ्ट 1 2 3 थर्ड लेफ्टला डी इथे बसू शकतो. अजून कोणत्या कंडिशन होऊ शकतात का? नाही. त्यामुळे ह्या दोन कंडिशन आपल्याला सापडल्या. पण त्यांनी काय सांगितलंय की डी च्या जो नेबर आहे तो पी ला फेस करतोय. काय करतोय? पी ला फेस करतोय. त्यामुळे डी चा नेबर हा असू शकेल तर पी कुठे येणार? इथे आणि इथे. डी चा नेबर समजा हा असेल तर पी कुठे येणार? इथे. त्यामुळे ही एक कंडिशन फिक्स होते, तर आपण लिहून घेऊ. या कंडिशन मध्ये आपण बघूयात पुढे काय होते ते. नाहीतर आपण एक अजून कंडिशन तयार करू. 1 2 3 4 5. ओके, डी इथे आहे, ए इथे आहे, डी च्या नेबरच्या समोर किंवा डी च्या बाजूचा जो आहे त्याच्या समोर पी, डी च्या बाजूचा जो आहे त्याच्या समोर पी. ओके, आता पुढे बघूया. आर इज सेकंड टू दी राईट ऑफ पी. आर काय आहे? सेकंड टू दी राईट ऑफ पी. आता जसं मी मगाशी म्हटलं की जे नॉर्थ डायरेक्शन फेस करत आहेत, काय आहेत? नॉर्थ डायरेक्शन फेस करत आहेत, त्याच्यानुसारच आपण लेफ्ट राईट ठरवणार आहोत. तर नॉर्थ डायरेक्शन मध्ये जे आहेत, जसं आपण इथे डी चा राईट म्हटलं की इथून राईट घेतो. पण जर पी चा आपण राईट म्हटलं तर पी चा राईट कोणता येणार आहे? जर ते नॉर्थ फेसिंग साऊथ फेसिंग असेल तर या साईडने येणार आहे. आलं लक्षात? या साईडने राईट येणार आणि या साईडचा लेफ्ट येणार आहे. ठीक आहे, आता ओनली आर सीट सेकंड टू दी राईट ऑफ पी. आता पी च्या सेकंड राईट 1 2 आर. ओके, म्हणजे ही कंडिशन मध्ये आर बसतोय. पी च्या सेकंड राईट म्हणजे जर पी साऊथला बघत असेल तर 1 2 त्याच्या सेकंड राईटला आर बसू शकतो का? तर नाही. म्हणजे ही कंडिशन बसेल का? नाही. इथे जर पी नॉर्थ साऊथला बघत असेल तर याच्या सेकंड राईटला कोणी बसू शकतं का? नाही. म्हणजे ही कंडिशन ह्या दोन बसतच नाहीये. त्यामुळे पी च्या फर्स्ट राईट सेकंड राईटला आर इथे बसतोय. ओनली वन पर्सन इज सिटिंग बिटवीन क्यू अँड एस. आता इथे क्यू अँड एस कुठे बसणार आहेत? टेबल सेकंड मधले आहेत. ओनली वन पर्सन त्याच्यामध्ये बसणार आहे. म्हणजे क्यू आणि एस इथे बसू शकतात, पण नेमकं क्यू इथे बसवायचा का एस इथे बसवायचा? ठीक आहे, त्यामुळे ही फक्त कंडिशन आपण बाजूला लिहून घेऊ. क्यू आणि एस मध्ये एक पर्सन बसलेला आहे. बी अँड ई आर नेबर्स ऑफ इच अदर. बी आणि ई काय आहेत? नेबर्स ऑफ इच अदर, म्हणजे ते बीई बसू शकतात किंवा ईबी असं बसू शकतात. अँड पी अँड क्यू आर नॉट नेक्स्ट टू ई. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय? बी आणि ई एकत्र आहेत, पण ई च्या समोर पी किंवा क्यू बसणार नाही आहेत. म्हणजे आता समजा बी आणि ई, बी आणि ई हे इथे बसले, तर ई च्या समोर पी किंवा क्यू नाहीये. पी किंवा क्यू नाहीये, म्हणजे इथे जी आपली ही एक कंडिशन आहे की क्यू आणि एस मध्ये वन पर्सन आहे, तर आपण इथे क्यू बसवला आणि इथे एस बसवला तर ही कंडिशन फुलफिल होते. ओके, आणि बी आणि ई ची कंडिशन फुलफिल होते. याचा अर्थ ही जी थर्ड लास्ट कंडिशन आहे आपली, बी अँड ई हे जे नेबर आहेत आणि पी आणि क्यू हे ई ला फेस करत नाहीत, याच्यामुळे आपलं पूर्ण पझल सॉल्व्ह होतंय. आता इथे राहिला कोण? ए बी सी राहिला फक्त, आणि याच्यामध्ये पी क्यू आर एस टी राहिला. ओके, इथे आपलं पझल सॉल्व्ह झालेलं आहे किंवा इथे आपली सिटिंग अरेंजमेंट बसलेली आहे. त्यामुळे कंडिशन्स जर बसत नसतील, पॉसिबिलिटीज तयार होत असतील, तर त्या माइंड मध्ये न करता सुरुवातीला पॉसिबिलिटी डायग्राम तयार करूयात. ठीक आहे, आणि जर पॉसिबिलिटीज डायग्राम मध्ये सुद्धा कंडिशन्स असे असतील की त्या लगेच बसू शकत नसतील, तर आपण साईडला कंडिशन लिहून काढू. जसं मी म्हटलं तुम्हाला, एक्झाम मध्ये तुम्हाला हे बरं पडणार आहे जर तुम्ही कंडिशन साइड बाय साइड लिहून घेतायत. याच्यावरचे क्वेश्चन्स आपण बघूया. विच ऑफ द फॉलोइंग पर्सन इज सिटिंग इन द मिडल ऑफ द टेबल. मिडल ऑफ द टेबल कोण आहेत? मिडल ऑफ द टेबल कोण आहेत? मिडल ऑफ द टेबल या टेबलवरचा बी आहे, या टेबलवरचा पी आहे. ओके, इथे आहे का बी आणि पी? ओके, ऑप्शन नंबर 4.
चूज द करेक्ट ऑप्शन रिगार्डिंग बी फ्रॉम द फॉलोइंग. बी च्या रिगार्डिंग आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. बी च्या रिगार्डिंग करेक्ट ऑप्शन. आता बी च्या रिगार्डिंग काय सांगितलंय, ए अँड सी आर इमिजिएट नेबर्स ऑफ बी. ए आणि सी आहेत का? नाही, म्हणजे हा रॉंग आहे. सिटिंग ऍट दी एंड, एंडला आहे का बी? नाही. डी इज सिटिंग इमिजिएट लेफ्ट टू दी बी. डी इज सिटिंग इमिजिएट लेफ्ट. डी आहे का इमिजिएट लेफ्ट? ओके, बघा बी काय आहे, नॉर्थ फेसिंग आहे, त्याच्या इमिजिएट लेफ्टला कोण आहे? डी, म्हणजे ऑप्शन थर्ड इज ओके. हु इज सिटिंग इन फ्रंट ऑफ एस. एसच्या फ्रंटला म्हणजे एसच्या टेबलच्या बरोबर समोर कोण बसलाय? ई बसलाय. आहे का इथे ई ऑप्शन? ओके. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे? ए सीट्स फॉल्स आहे, त्यामुळे ए सीट्स इमिजिएटली टू द राईट ऑफ ई. ईच्या इमिजिएट राईटला आहे का? आहे, पण आपल्याला फॉल्स स्टेटमेंट निवडायचं आहे, म्हणजे हे करेक्ट स्टेटमेंट आहे. टी सीट्स इमिजिएट टू दी एस. टी सीट्स इमिजिएट टू दी इमिजिएट लेफ्ट. इमिजिएट लेफ्ट आहे का? हा, हे राईट हे लेफ्ट आहे, म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. आर सीट्स इमिजिएट राईट टू क्यू. आर सीट्स इमिजिएट राईट आहे, याच्यामध्ये क्यूच्या राईटला आर आहे. ओके, म्हणजे हे थर्ड स्टेटमेंट पण करेक्ट आहे. आता फोर्थ स्टेटमेंट बघायची गरज नाही, पण बघू शकता फॉल्स स्टेटमेंट हेच असणार आहे. सी सीट्स इमिजिएट टू दी राईट ऑफ डी. इमिजिएट राईट आहे का? नाही, इमिजिएट लेफ्ट आहे. त्यामुळे हे 4 क्वेश्चन्स इथे सॉल्व्ह झालेले आहेत. हा, अशा प्रकारे आपण लिनियर सिटिंग अरेंजमेंटचा पार्ट 1 कव्हर केला आहे. ठीक आहे, किंवा सिटिंग अरेंजमेंटचा पार्ट 1 कव्हर केला आहे, लिनियर सिटिंग अरेंजमेंट. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. तुम्ही ज्या काही प्रिपरेशन करत आहात, जे काही फॉर्म भरले आहात, त्याच्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि बाकीचे सगळे प्लॅटफॉर्म आहेत, त्यालाही फॉलो करा, म्हणजे पुढच्या अपडेट्स आणि नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला मिळत जातील. थँक्यू. बी इज सिटिंग ऍट दी एंड. बी